दिलदार. सुंदर असा फटका तर मारलेला आहे. लॉंगाच्या दिशेने येणारा चेंडू नेसरी अडथळ्यामुळे अडला आणि दरम्यान 2 धावा घेण्यापासून बघूया आणि सुंदर सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल हितेश आणि दिलदार यांची. पहिल्या चेंडूवर 2 धावांचा फटका मारून दिलदार याने आपलं वैयक्तिक आणि संघाचं खातं देखील उघडलेलं आहे. धाव संख्या होते ती 2. दरम्यान पुढील चेंडू आशीर्वाद यांचा. पुन्हा एकदा दिलदार सामना करतायत. सुंदर असा फटका डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने मारला. 1 धाव धावून पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसऱ्या धाव घेण्यातही यशस्वी झाले आहे. पुन्हा एकदा नैसर्गिक अडथळ्याचा फायदा मिळतोय. क्षेत्ररक्षकाला काही चेंडू सापडत नाही, त्याचा फायदा दोन्ही फलंदाज उठवत आहेत. पुन्हा एकदा धावून 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धाव संख्येत 2 ने वाढ होऊन धाव संख्या होते ती 4. आता मात्र 5वा चेंडू आशीर्वाद यांनी टाकलेला आहे. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही. पहिला निर्धाव चेंडू म्हणावा लागेल या सामन्यातील. आशीर्वाद यांच्या षटकातील पहिल्या 2 चेंडूवर 2-2 धावा आल्यानंतर आता मात्र चांगला चेंडू टाकला त्यांनी दिलदार यांना. दरम्यान पुढील चेंडू फटका मारण्याचा प्रयत्न करण्यात यशस्वी होताना काही दिसत नाही. थडम्यांच्या दिशेने जातोय चेंडू, ज्यावर धावून 1 धाव पूर्ण केली आहे. पुन्हा एकदा नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू तिथे अडला. 1 धाव धावून पूर्ण केलेली आहे. धाव संख्येत 1 ने वाढ होऊन धाव संख्या होते ती 5. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल आशीर्वाद यांची. पहिल्या 4 चेंडूवर 5च धावा दिलेल्या आहेत. दरम्यान पहिल्यांदा आता सामना करेल आशीर्वाद यांचा तो हितेश. डावखुरा स्फोटक फलंदाज हितेश. त्यासाठी क्षेत्ररक्षणात काही बदल होताना दिसतोय. आपण सर्वांना माहितच आहे डावखोरे फलंदाज हे स्फोटक फलंदाज असतात आणि स्टायलिश देखील तेवढेच असतात. नजाकत त्यांच्या फटक्यांच्या मारण्यामध्ये जी असते ती पाहण्यासारखी असते. आतापर्यंत आपण आंतरराष्ट्रीय पदरावर अनेक असे फलंदाज पाहिलेले आहेत, नाव घेऊ तेवढी कमी आहेत. दरम्यान आता मात्र इथे आपल्याला पाहायला मिळतोय तो हितेश सामना करतोय आशीर्वाद यांचा. शफल होऊन सुंदर असा फटका मारलाय स्वीपचा, ज्यावर चौकार वसूल करतोय हितेश. सुंदर असा फटका पाहायला मिळाला रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून आणि ज्यावर 4 धावा वसूल केलेल्या आहेत हितेश याने आणि स्वतःचं खातंही उघडलंय. धाव संख्येत 4 ने वाढ होऊन धाव संख्या होते 9. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू आशीर्वाद यांच्या. सामना करेल तो हितेश. बघूया आता कोणत्या पद्धतीचा फटका मारतोय तो हितेश. आता मात्र सरळ बॅटने खेळून काढलाय, ज्यावर 1 धाव धावून पूर्ण करतील. बहुतेक एका धावेवर समाधान मानावं लागेल. हो नक्कीच. आणि पहिल्या षटका अखेर पीर बाबांचा गाव मेडेखार या धाव संघाची धाव संख्या होते बिन बाद 10 धावा. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो आशिष आणि सामना करेल तो हितेश. सुप्रसिद्ध अशी जोडी पीर बाबांचा गाव मेडेखार या संघाची हितेश आणि दिलदार यांच्या स्वरूपात. राईट आर्म ओव्हरने मारा करेल तो आशिष. पहिल्या षटका अखेर पीर बाबांचा गाव या मेडेखार संघाची धाव संख्या झाली ती बिनबाद 10.
सुंदर असा फाटका मारलेला आहे. बघूया काय झेल होतोय का तो. आणि क्षेत्ररक्षक स्विरावतोय पण चेंडू त्याच्या हातातून निसटतोय, ज्याचा फायदा हितेश याला मिळतोय. धावून एक धाव तर पूर्ण केलेली आहे आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. आणि धावसंख्येत त्यामुळे एकने वाढ होऊन धावसंख्या होते 11. सहज झेल घेता आला असता पण गचाळ क्षेत्ररक्षणाचा फायदा मिळतोय. तो हितेश याला एक चांगलं जीवदान म्हणावं लागेल, त्याला मिळालेलं आहे. आणि आपल्या सर्वांना माहित आहे हे असं जीवदान हितेश सारख्या फलंदाजाला देणं हे प्रतिस्पर्धी संघाला किती घातक ठरू शकतं हे आपण अनेक सामन्यांमधून पाहिलेलं आहे. बघूया हे जे जीवनदान दिलेलं आहे त्याचा फायदा काय हितेश उठवतोय का हे आपल्याला पुढील चेंडूमध्ये नक्कीच कळेल. क्षेत्ररक्षणात पुन्हा एकदा बदल होतोय कारण दिलदार आता स्ट्राईकवर आहे आणि तो सामना करेल तो आशिष याच्या गोलंदाजीचा. पहिला चेंडू चांगला टाकला होता आशिष यांनी, विकेट घेता घेता राहिली ती. दरम्यान पुढील चेंडू आणि सुंदर असा हा दुसराही चेंडू आणि पहिला निर्धाव चेंडू म्हणावा लागेल. श्रीकांत मोघे उर्फ मुलगी उर्फ शिरोविक यांचा सत्कार करतील ते दिनेश जुईकर. त्यांनी आपल्याला मोलाचं योगदान दिलेलं आहे. आपल्याला त्यांनी 4 टी-शर्ट्स दिलेले आहेत. मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज. मंडळ त्यांचे फार फार आभारी आहे आणि आम्हाला त्यांच्याकडनं अशाच सहकार्याची अपेक्षा असते. मानाची शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करतील ते दिनेश जुईकर. नुकत्याच झालेल्या PNP चषकात ज्यांनी अप्रतिम अशी कामगिरी केली, रायगडची शान पहिल्या षटका अखेर 10, दुसऱ्या षटका अखेर 8 अशा प्रकारे धाव संख्या झाली आहे ती 18.
धामणपाडा संघातर्फे तिसरा आणि अंतिम षटक घेऊन आलाय तो सुदेश. पीरबाबांचं गाव मेडेखार या संघाची सलामीची जोडी अजूनही मैदानात आहे. हितेश स्ट्राईकला, जोरदार फटका तर मारलेला आहे. बघूया काय होते ते. एक धाव धावून पूर्ण केलं. दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय का पाहायचंय आपल्याला. आणि खणखणीत असा चौकार. डीजे निर्धाव असा चेंडू. पहिल्याच चेंडूवर चौकार खाल्ल्यानंतर आता मात्र सुंदर असा चेंडू टाकला सुदेश यांनी. हितेश यांना आता काही कळलाच नाही, ते कम्प्लिटली बीट झालेले आहेत. सुंदर कमबॅक सुदेश यांचा. दरम्यान पुढील चेंडू हितेश यांना. आता मात्र टॉस मिळालेला होता, फायदा उठवलेला होता, पण चेंडू तेवढा काही गतीने दिसत नाहीये. दरम्यान 2 धावा धावून पूर्ण केलेल्या आहे आणि 2 धावां बहुतेक समाधान मानावं लागते. धाव संख्येत 2 ने वाढ होऊन धाव संख्या होती ती 24. शेवटचं अंतिम षटक. जास्तीत जास्त धावा मिळवण्याचा प्रयत्न असतो फलंदाजांचा आणि त्याच प्रयत्नात हितेश हे दिसत आहेत, पण सुदेश तितकीच सुंदर गोलंदाजी करतायत. मोठे फटके मारण्यापासून रोखतायत ते हितेश यांना. दरम्यान पुढील चेंडू. फटका तर जोरदार मारतोय, बघूया काय होते ते. आणि हा सुंदर असा चौकार लॉंगॉनच्या दिशेने. धावसंख्येत 4 ने वाढवून धावसंख्या होत्या 28. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. सामना करतोय हितेश. टॉस पद्धतीचा चेंडू मिळाला डीप मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव धावून पूर्ण केले. नैसर्गिक अडथळ्याचा फायदा मिळतोय. दुसरी धावही पूर्ण केली आहे. बघूया तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे का. हो, नक्कीच प्रयत्न तर आहे, पण त्यात यश काय मिळणार नाहीये, कारण फलंदाज इथे बाद होतोय. धाव घेण्याचा प्रयत्न होता. बहुतेक 2 फलंदाजांमध्ये कॉलिंगचा काहीतरी डिफरन्स झाला, तो काही कळला नाही. आणि अशा प्रकारे दिलदार बाद होऊन आपल्या तंबूत परततोय. धावा 2 मात्र मिळालेले आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न असताना दिलदार बाद झालेला आहे. त्यामुळे धावसंख्येत 2 ने वाढ होते आहे. धावसंख्या होते ती 30 आणि पहिला गडी गमावतोय. पहिला हादरा बसतोय तो पीरबाबांचा गाव मेडेखार या संघाला दिलदारच्या स्वरूपात. पण आता ती काय गरज होतीच, कारण शेवटचे 2 चेंडू शिल्लक होते. साहजिकच आहे, स्वाभाविक आहे. जास्तीत जास्त धावा मिळवण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात दिलदार बाद होतोय. आणि मग आता फक्त शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि दिलदारची जागा घेण्यासाठी आकाश. शेवटचा चेंडू सुदेश याच्या षटकातील आणि डावातील सुद्धा या शेवटचा चेंडू. सामना करतोय तो हितेश. फटका तर जोरदार मारलेला आहे, बघूया काय होते ते. आणि हा बहुतेक हाही झेल सुटलेला आहे. गचाळ क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते बापूजी धामणपाडा संघाकडून, ज्याचा फायदा पीरबाबांचा गाव मेडेखार संघ घेतोय. 2 धावा पूर्ण केल्या. तिसरी धावही पूर्ण केली. बघूया चौथ्या धावेचा प्रयत्न आहे का. चौथी धावही पूर्ण केलेली आहे. आणि अशा प्रकारे सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावे लागेल हितेश आणि आकाश यांची. सुंदर अशा 4 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्येत 4 ने वाढ होऊन धावसंख्या होते ती 34. आपल्या 3 षटकां अखेर पीरबाबांचा गाव मेडेखार या संघाने धावसंख्येला 34 म्हणजे 35 धावांचं आव्हान उभं केलंय. ते त्यांनी बापोजी धामणपाडा या संघासमोर जिंकण्यासाठी. दरम्यान हा झालेला सामना पूर्ण झाला, चालू असलेला सामना पूर्ण झाल्यानंतर पुढील होणारा सामना जय हनुमान चौकीचा पाडा विरुद्ध प्रगती श्रीगाव.
दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की त्यांनी नाणेफेकीसाठी समालोचक कक्षाजवळ यायचंय. जय हनुमान चौकीचा पाडा विरुद्ध प्रगती श्रीगाव. सुंदर उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. आणि वैयक्तिक स्वतःचं आणि संघाचं खातं उघडले ते आशिष यांनी 2 या धावेने 35 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला हा धामणपडा संघ. बघूया कशा प्रकारे आव्हान पार करतो ते आणि आपल्या दुसऱ्या फेरीतला प्रवेश मिळवतोय ते. दरम्यान मिनेश यांचा पुढील चेंडू आशिष सामना करतोय. सुंदर असा फटका डीप मिडवेच्या दिशेने आणि चेंडू सीमे पार होतोय. षटकार.
दरम्यान खेळाडूला दुखापत झालेली आहे. झेल घेताना सुंदर असा झेल घेतला आकाश यांनी आणि त्या दरम्यान त्यांना दुखापत झालेली आहे. तर मेडिकल टीमने तिथे पाहायचंय. दरम्यान आशिष झेलवाद होऊन तंबूत माघारी परतलेला आहे. पहिला हादरा बसतोय तो धामणपडा या संघाला आशिषच्या स्वरूपात. वैयक्तिक 7 या धावसंख्येवर आशिष बाद होऊन तंबूत माघारी परतलाय. मंडळाचे हितचिंतक अक्षय दरे इथे उपस्थित झालेले आहेत. मंडळाच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत. दरम्यान आशिषाची जागा घेण्यासाठी आलाय तो सुदेश. उत्कृष्ट स्वयंसेवकांची भूमिका करणारे दर्शन जुईकर. क्षेत्ररक्षणात काहीसा बदल होताना दिसतोय. स्वतः हितेश लॉंग ऑनला आलेले आहेत. मिनेश यांच्या षटकातील चौथा चेंडू सामना करतोय तो सुदेश. फटका तर मारण्याचा प्रयत्न पण चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही. चेंडू सळ यशरेक्षाच्या हातात आणि तिथून गोलंदाजाकडे. पहिला निर्धाव चेंडू माफी असावी. आधीच्या चेंडूवर सुद्धा बाद झालेले होते. तोही निर्धाव आणि हा ती निर्धाव. सुंदर अशी गोलंदाजी. मिनेश यांना काहीतरी आता आपला टप्पा सापडलेला दिसतोय. त्यामुळे 2 सुंदर असे चेंडू टाकले. दरम्यान पुढील चेंडू आता पात्र पुन्हा एकदा तशाच पद्धतीने तिसरा निर्धाव चेंडू सलग. सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल मिनेश यांची. मी मगाशीच तुम्हाला म्हणालो रायगड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध गोलंदाज मिनेश. दुसऱ्या चेंडूवर त्यांनी षटकार खाल्ल्यानंतर हा चांगला सुंदर असा कमबॅक म्हणावा लागेल. दरम्यान शेवटचा चेंडू मिनेश यांच्या षटकातील आखूड टप्प्याचा चेंडू पण हाही फायदा काही उठवता आला नाही. सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल मिनेश यांची. पहिल्या 2 चेंडून 8 धावा काढल्यानंतर फक्त 8 पहिल्या षटका अखेर धावसंख्या होते ती 8 धावा. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल मिनेश यांची. एक महत्वाचा गडी आशिषच्या स्वरूपात त्यांनी बाद केला आणि सलग 4 निर्धाव चेंडू टाकले. मी मगाशीच म्हणालो ते एक सुप्रसिद्ध गोलंदाज आहेत आणि आता बहुतेक पीर बाबांचा गाव मेडेखार या संघातर्फे दुसरं षटक घेऊन येतोय तो हितेश. मिनेशच्या तोडीस तोड असा हितेश अष्टपैलू खेळाडू सुप्रसिद्ध. हितेश यांचा सामना करतोय तो सुशांत आणि थडब्यांच्या दिशेने मारलेला घोषित स्वरूपाची 1 धाव. धावसंख्येत 1 ने वाढ होऊन धावसंख्या होते 9. पहिल्या षटका अखेर धापून संघाची धावसंख्या झाली होती 8. जिंकण्यासाठी 35 धावांचं आव्हान उभं केलंय ते पीर बाबांचा गाव मेडेखार या संघाने. पुढील चेंडू हितेश यांचा. फटका तर जोरदार मारतोय. चेंडू येतोय तो लॉंगॉनच्या दिशेने ज्यावर धावून मिनेश आणि सुंदर अशी क्षेत्ररक्षण केलंय आणि यावर फलंदाज बाद होते तो सुदेशच्या स्वरूपात आणि दुसरा हादरा बसतोय तो बापूजी धामणपाडा संघाला.
आखूड टप्प्याचा चेंडू कव्हरच्या दिशेने मारला, ज्यावर एक धाव धावून पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दिसतोय, दुसरी धावही धावून पूर्ण केलेली आहे. सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट म्हणाले आहे दोन्ही फलंदाजांची. धावसंख्ये दरम्यान 2 ने वाढ होते आहे आणि धावसंख्या पोहोचते ती 12. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल हितेश यांची. फटके मारण्यापासून रोखतात ते फलंदाजांना. दरम्यान पुढील चेंडू त्यांचा, हा मात्र पॉइंटच्या दिशेने मारला, डीप पॉइंटच्या दिशेने बहुतेक चौकार होतोय का तो, पण सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. तिकडे क्षेत्ररक्षक मार्फत 2 धावा घेण्यापासून रोखू शकले. बहुतेक तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे का, नाही, 2 धावांवर समाधान मानतायत. धावसंख्येत पुन्हा एकदा 2 ने वाढ होते आणि धावसंख्या होते ती 14. चौकार होता होता वाचला. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल तिकडे डीप पॉइंट मध्ये. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत हितेश यांच्या षटकातील आणि धावसंख्या झाली आहे ती 14. दरम्यान पुढील चेंडू फटका काय मारण्यात यशस्वी होताना दिसत नाही. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल हितेश यांची. दरम्यान 2 धावा पुन्हा एकदा घेतलेल्या आहेत. धावसंख्येत पुन्हा एकदा 2 ने वाढ झालेली आहे आणि धावसंख्या होते ती 16. सात चेंडू आणि 19 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. बघूया, मोठ्या फटक्याची गरज आहे. तो आता येतोय का ते आपल्याला पाहायचंय. फटका तर मारलाय, लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय, पण तेवढा काही जोर दिसत नाही. आणि आज गचाळ क्षेत्ररक्षण, फटका मारलेला होता आणि त्या गचाळ क्षेत्ररक्षणाचा फायदा मिळतोय. सुंदर असा चौकार. होते 2 बाद 20 धावा. जिंकण्यासाठी 35 धावांचा आव्हान घेऊन उतरलेला धामणपाडा संघ दुसऱ्या षटका अखेर करतोय 20 धावा. म्हणजे आता जिंकण्यासाठी शेवटचे 6 चेंडू आणि 15 धावा. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज असेल धामणपाडा संघाला हा सामना जिंकण्यासाठी आणि आपला दुसऱ्या फेरीतील प्रवेश सुकर करण्यासाठी. बघूया त्यात यशस्वी होतोय का आणि पाहूया गोलंदाजी धुरा कोण वाहते ते. आता पीर बाबांचा गाव मेडेखार या संघामार्फत बहुतेक आकाशच ती धुरा वाहेल असं दिसतंय. मगाशी झेल घेताना त्यांच्या पायाला दुखापत झालेली आहे, त्यातून काहीसे सावरलेले दिसत आहेत. आकाश हे हुकमी गोलंदाज आहे पीर बाबांचा गाव मेडेखार या संघाचा आणि त्याच्यावरच जबाबदारी टाकताना दिसतोय हितेश. 6 चेंडू आणि 15 धावा. धामणपाडा या संघामार्फत सुंदर फलंदाजी चालू आहे ती सुशांत आणि रोहित यांच्या माध्यमातून. 6 चेंडू 15 धावा. पहिला चेंडू आकाश यांचा
सुंदर असा फटका तर मारलाय पॉईंटच्या दिशेने. बघूया किती धाव वसूल करतात धावून ते. एक धाव धावून पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. दुसरी धावही घेण्यात बहुतेक यशस्वी होत आहेत. हितेश तिथपर्यंत जाईपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्या आहेत आणि 2 धावांवरच बहुतेक समाधान मानावं लागणार आहे. धावसंख्येत 2 ने वाढ झाली आहे आणि धावसंख्या झाली ती 22. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. बघूया कशा प्रकारे सामना करतात ते फलंदाज. धामणपाडा या संघाचे क्षेत्ररक्षणात थोडासा काही बदल होताना दिसतोय आणि मिनेश आणि हितेश यांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षणात काही बदल होताना दिसतोय आपल्याला. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेला आहे. बहुतेक 1 आणि 2 धावा सुद्धा त्यांना द्यायच्या नाहीयेत. त्या रोखण्यासाठीच क्षेत्ररक्षणात हा बदल झाला दिसतोय. फायदा होतोय का हे लवकरच आपल्याला कळेल. दरम्यान आकाश राईटम ओव्हरने जे मारा करतायत काही 7-8 पावलांचाच रनअप असेल त्यांचा. बघूया पुढील चेंडू आकाश यांचा आणि हा मात्र बहुतेक डाव्या यष्टांच्या बाहेर. आमचे पंच स्वैर म्हणून घोषित करतात. अवांतर स्वरूपाची 1 धाव. धावसंख्येत 1 ने वाढ होते आणि धावसंख्या होते 23 ज्याची गरज नाही आहे. अशा पद्धतीचा चेंडू आकाशाने टाकला आणि त्यामुळे एक बोनस स्वरूपाची 1 धाव मिळाली धामणपाडा संघाला. दरम्यान पुढील चेंडू आकाश यांचा आताही त्याच पद्धतीने बाहेर आणि घोषित स्वरूपाची बहुतेक 1 धावही त्यात ऍड होईल. त्यामुळे धावसंख्येत 2 ने वाढ होते आहे आणि धावसंख्या होते ती 25. त्यांना टप्पा काही सापडत नाही आकाश यांना, ज्याचा फायदा धामणपाडा संघाला मिळतोय आणि बहुतेक त्यांच्याकडनं गोलंदाजी काढून घेण्यात आलेली आहे. जो मार लागलेला आहे त्यामुळे गोलंदाजी करण्यात त्यांना काय ते अडथळा येताना दिसतोय. बघूया आधीचा चेंडू टाकला होता तो नो होता. त्यामुळे फ्री हिटची संधी उपलब्ध झालेली आहे ती धामणपाडा संघाच्या फलंदाजांना. बघूया त्याचा कसा पुरेपूर उपयोग करून घेतात ते धामणपाडा संघाचे फलंदाज. फ्री हिट म्हणजे एक पर्वणीच असते फलंदाजांसाठी. त्याचा फायदा उठवायचा का हे आपल्याला पाहायचंय फक्त. आकाश यांना काहीतरी त्रास होताना दिसतोय गोलंदाजी करताना, तेव्हा त्यांनी बहुतेक आता शूज घालायचं ठरवलंय. दरम्यान आकाश पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर रेडी. पुढील चेंडू फटका तर जोरदार मारण्याचा प्रयत्न परंतु कम्प्लिटली बीट झालेले आहे चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही. चेंडू सळ यष्टिरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू म्हणावा लागेल हा पहिला आकाश यांच्या षटकातील. चांगला कमबॅक म्हणावा लागेल कारण मगाशी आधीचे 2 चेंडू डाव्या यष्टांच्या बऱ्याच बाहेर गेले होते, त्यापैकी एक नो होता. ही मात्र एक जी फ्री हिट होती ज्याचा फायदा काय उठवता आला नाही. सुंदर कमबॅक म्हणावं लागेल आकाश यांचा. या दुखापतीतून सावरतायत, बहुतेक टप्पा सापडलाय त्यांना. फायदा उठवतात का बघूया. दरम्यान पुढील चेंडू आकाश यांचा. फटका तर जोरदार मारण्याचा प्रयत्न आहे. फाईन लेगच्या दिशेने चेंडू जाताना दिसतो, ज्यावर 1 धाव धावून पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. चेंडू सीमेपार जाण्याआधी बहुतेक क्षेत्ररक्षकाच्या हातात जवळ सापडतोय, पण त्याआधी 3 धावा तर धावून पूर्ण केल्या. बहुतेक 4थ्या धावेचा प्रयत्न आहे का बघूया आपण. आणि ही 4थी धावही घेण्यात यशस्वी झालेली आहे. चेंडू तर मारलेला होता. हितेश कायसे नाराज दिसत आहेत आपल्या त्या क्षेत्ररक्षकावर. धावून 4 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि धावसंख्येत मोठी वाढ म्हणजे 4 ने वाढवून धावसंख्या होते आता 29. 3 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि 6 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. षटकाच्या सुरुवातीला 6 चेंडू 15 धावा होत्या.
त्यापैकी 9 धावा तर पहिल्या 3 चेंडूंवर वसूल केलेल्या आहेत. गचाळ क्षेत्ररक्षणाचा फायदा मिळतोय तो धामणपाडा संघाला. 4 धावा धावून पूर्ण केल्या आहेत. क्रिकेटमध्ये आपल्याला हे मोस्टली पाहायला मिळत नाही, पण आता इथे मात्र पाहायला मिळतंय. इथे चौकीचा पाळा या संघाच्या जे सामने आयोजित केलेले आहेत त्याच्यामध्ये आधी पण या सामन्याआधी आपल्याला 5 धावा धावून पूर्ण केलेल्या पाहायला मिळाल्या होत्या आणि आता 4 धावा धावून पूर्ण केलेल्या मिळत आहेत. मध्ये ग्राउंड मोठं असल्यामुळे त्याचा फायदा उठवतायत फलंदाज धावून आणि त्याला गचाळ क्षेत्ररक्षणाचा फायदाही मिळतोय. जो चेंडू जर आधीच फेकला असता आणि हितेश यांनी जर तो गॅदर केला असता तर नक्कीच त्या 4 धावा झाल्या नसत्या. पण गचाळ क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा मी म्हणेल आणि फायदा मिळतोय तो धामणपाडा या संघाला. आणि आता समीकरण काहीसं बदलताना दिसतंय आपल्याला. 3 चेंडू आणि 6 धावा. काहीसं सोपं समीकरण असं म्हणेन मी, पण क्रिकेटमध्ये काहीच सोपं नसतं जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकून होत नाही. त्यामुळे बघूया आकाश काय करतायत ते. आता मात्र बहुतेक राईट आर्म राऊंडने मारा करतील आकाश. हे शेवटचे 3 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावा. हा मात्र फटका सहज लेग साइडला मारलेला आहे, ज्यावर 1 धाव धावून पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्नच नाही. समाधान मानावं लागतंय कारण मिनेश यांनी चेंडू तो अडवलेला आहे आणि तिथून तो पुन्हा गोलंदाजाकडे आलाय. या 1 धावेने धावसंख्येत वाढ होऊन धावसंख्या होते 30. म्हणजे आता जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि 5 धावा. नक्कीच मोठ्या फटक्याची गरज आहे जर हा सामना जिंकायचा असेल. धामणपाडा या संघाला 2 चेंडू 5 धावा. क्षेत्ररक्षणात काहीसा बदल होताना दिसतोय. लेग साइड मजबूत करण्याचा प्रयत्न आहे. बघूया कशा प्रकारे पुढील चेंडू टाकतात आकाश. हे 2 चेंडू 5 धावा. फटका तर मारलाय. बघूया चेंडू इथे मिड विकेटच्या दिशेने येतो, त्यावर हितेश क्षेत्ररक्षण करतील नक्कीच. दरम्यान 2 धावा घेण्यापासून काही रोखू शकले नाहीत. धाव संख्येत पुन्हा एकदा 3री धाव घेण्याचा प्रयत्न आहे. बघूया काही यशस्वी होत आहेत का. आणि इथे मात्र फलंदाज बाद. धावचीतून फलंदाज बाद होतोय. दरम्यान 2 धावा तर धावून पूर्ण केलेल्या आहेत. धाव संख्येत 2 ने वाढ होते आणि धाव संख्या होते ती 32. आत्ताच आलेली देणगी श्री पद्माकर रावजी म्हात्रे. श्री पद्माकर रावजी म्हात्रे यांकडून 501 रुपयाची रोख स्वरूपात देणगी आलेली आहे. मंडळ आभारी आहे. धन्यवाद. चला शेवटचा चेंडू आहे सामन्यातील आणि जिंकण्यासाठी धावा हव्यात त्या 3. आणि ही जबाबदारी असेल ती आत्ताच आलेला फलंदाज आशीर्वाद यांच्याकडे. बघूया 1 चेंडू आणि 3 धावा. हा होती पहिलाच सामना चुरशीचा झालेला दिसतोय आपल्याला. 1 चेंडू 3 धावा. या आधीचे 3ही सामने चेस करून संघाने जिंकलेले आहेत. बघूया हाही चेस यशस्वी होतोय का हेच आपल्याला पाहायचंय. 1 चेंडू 3 धावा. कंपल्सरी चेस करायचा असल्यामुळे मोठ्या फटक्याची नक्कीच गरज आहे. बघूया त्यात यशस्वी होतात का ते आशीर्वाद. हे आधीच थोडेसे सफल झालेले आहेत. बघूया फायदा उठवतात का. आणि निर्धाव असा चेंडू, सुंदर अशी गोलंदाजी म्हणून आकाश यांची. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही. अशा प्रकारे प्रियभावांचा गाव मेडेखारा संघ विजय झालाय. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन तर पराभूत संघाचे हार्दिक